नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल असते वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात जेनामुळे निर्माण झालेल्या मत्सरानंतर हॉटेलच्या डबल बेडरूममध्ये मी असुरक्षितता आणि द्विधा मनस्थितीत होते. आज तुम्ही ऐकाल माझ्या अविश्वसनीय मनाचा द्वंद्व, स्वप्नीलच्या आणखी एका कलेचे प्रदर्शन आणि 4500 मीटर उंचीवरून घेतलेली एक बेधडक डाईव्ह. जेना आणि निंदा. रात्री मला खूप उशिरा झोप लागली. मी रात्रभर जेनाला कोसत राहिले आणि स्वतःलाही दोष दिला की मी स्वप्नीलला जेडसारखी का समजत आहे. जादुई सुप्रभात. सकाळी उठल्यावर मी पाहिले, स्वप्नील स्टडी टेबलवर झुकून काहीतरी लिहित आहे. मी पहिल्यांदाच सकाळी एका परक्या पुरुषाचा चेहरा पाहिला आणि मला असीम आनंद झाला. झोपेचे रेखाचित्र. टेबलजवळ गेल्यावर मी पाहिले, तो मी झोपलेली असतानाचे माझे एक अविश्वसनीय रेखाचित्र स्केच काढत होता. मी आनंदाने ओरडलेच, वाव स्वप्नील, तुला हे सुद्धा जमते. चुंबनाचे उत्तर. जेनाकडून प्रेरणा घेऊन मी कौतुकाने झुकले आणि स्वप्नीलच्या गालावर एक चुंबन दिले. पण त्याने माझ्या चुंबनाच्या बदल्यात माझे गाल चुंबले नाहीत, ही गोष्ट मला लागली. दोन नौकांवर स्वार. माझ्या मनात एक विचित्र द्वंद्व होते. मला लग्न न करण्याचा माझा निर्णय बदलायचा नाहीये, पण स्वप्नीलने माझ्यासोबत एकांतात असल्याचा फायदा घ्यावा असेही मला वाटते. माझे मन मला टोचू लागले, तू सुद्धा स्वप्नीलवर प्रेम करू लागली आहेस की नाही. मनाचा इशारा. माझ्या मनाने मला समजूतदारपणे समजावले, वाणी, स्वप्नील आता बदलला आहे. जर तू कॅथरीन आणि जेनासारखी वागू लागलीस तर तू सुद्धा स्वप्नीलच्या मनातील तुझे महत्त्व गमावून बसशील. स्वर्गाची यात्रा. हॉटेल सोडून आम्ही स्कायडायव्हिंगसाठी एअरपोर्टवर पोहोचलो. 4500 मीटर उंचीवरून उडी मारण्याची गोष्ट ऐकूनही माझी भीती पळून गेली. मी म्हणाले, स्वप्नीलसोबत मी कुठेही जायला तयार आहे. मग मला स्वर्गाची यात्राच का करावी लागेना. 150 किलोमीटर तास वेगाचा फ्रीफॉल. स्वप्नीलने मला त्याच्या पाठीवर एका हार्नेसमध्ये बसवले आणि आम्ही झेप घेतली. फ्रीफॉलमध्ये आमचा वेग ताशी 150 किलोमीटर होता. माझ्या हृदयाचे ठोके वाढले आणि मी विचार केला, आता आपल्याला एकत्र मरायचे नाही तर एकत्र जगायचे आहे. फ्रीफॉलचा थरार संपला आणि पॅराशूट उघडले. आता आम्ही हवेत तरंगत आहोत आणि माझ्या पाठीवर वरच्या बाजूला स्वप्नील आहे. ही एक अत्यंत मधुर आणि आगळीवेगळी अनुभूती आहे. हा थरार वाणी आणि स्वप्नीलला जवळ आणू शकेल का? आणि वाणी तिच्या मनातील द्वंद्व सोडवून प्रेमाची ही अनोखी भावना स्वीकारू शकेल का? भीती, तत्वज्ञान आणि जीवन मृत्यूच्या खेळातले प्रेम. प्रेम अनमोल असते वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 52. सकाळचे रेखाचित्र. न बोललेले चुंबन आणि स्कायडायव्हिंगची बेधडक ओढ. वाणी, आता आपण डिनरसाठी जायला हवे, स्वप्नील म्हणाला आहे. हो, म्हणताना मी विचार करत आहे की जेनाने आमचा वेळ वाया घालवूनच सोडला. रात्री झोपण्यापूर्वी स्वप्नीलसोबत फक्त साध्याच गप्पा झाल्या. मला ज्या गोष्टीची धास्ती होती तसे काही घडले नाही. एका बेडवर मी आणि एकावर स्वप्नील झोपलो. मंद प्रकाशात मी पाहिले, स्वप्नीलने माझ्या विरुद्ध बाजूला कूस बदलली होती. मला खूप उशिरा झोप लागली. त्यापूर्वी मी जेनाला कोसत राहिले. स्वप्नील जेडसारखा तर नाही ना, या विचाराने मी घाबरले होते. त्यासाठी मी स्वतःलाही दोष दिला. सकाळी माझे डोळे उघडले. खोलीत मंद प्रकाश दिसत होता. मी आळस देत सर्वत्र नजर फिरवली. मी पाहिले, खोलीतील स्टडी टेबलवर स्वप्नील माझ्याकडे तोंड करून बसला आहे. तो टेबलवर झुकून काहीतरी लिहित असल्यासारखा वाटत होता. मी पडूनच त्याच्याकडे एकटक पाहू लागले. मी विचार करत आहे, हा माझा पहिलाच दिवस आहे जेव्हा मी सकाळी उठल्यावर एका परक्या पुरुषाचा चेहरा पाहिला. याने मला खूप आनंद झाला. तेव्हा मला जाणवले की स्वप्नीलची नजर माझे निरीक्षण करत आहे. गुड मॉर्निंग वाणी, मी जागी झाल्याचे पाहून तो म्हणाला आहे. शुभ प्रभात स्वप्नील, तू एवढ्या सकाळपासून हे काय लिहित आहेस? हात जोडून अभिवादन करत मी विचारले आहे. हे तू स्वतःच बघ. असे काय आहे जे स्वप्नील मला दाखवू इच्छितो? मी बेडवरून उठून त्याच्या दिशेने गेले. झोपेतून उठल्यावर माझा गाऊन नीट करायला हवा याकडे माझे लक्षच नाहीये. टेबलजवळ पोहोचल्यावर जे मी पाहिले त्याने मला आश्चर्यासोबतच प्रचंड आनंद झाला. मी आनंदाने ओरडलेच, वाव स्वप्नील, तुला हे सुद्धा जमते. खरे तर टेबलवर एक ड्रॉइंग शीट उघडी होती. त्यावर माझे झोपलेले असतानाचे रेखाचित्र स्केच काढले होते. ते एखाद्या सराईत चित्रकाराने काढल्यासारखे वाटत होते. जर मी स्वप्नीलला स्वतः ते काढताना पाहिले नसते तर हे स्वप्नीलनेच काढले आहे यावर माझा विश्वास बसणे कठीण होते.
स्वप्नील फक्त मंद हसत होता. वा स्वप्नील, तू तर आज माझा दिवसच बनवलास, मी कौतुकाने म्हणाले. मला हे रेखाचित्र काढायला 1 तास लागला. तरीही मी तू प्रत्यक्षात जेवढी सुंदर आहेस तेवढे सुंदर हे काढू शकलो नाही, स्वप्नील म्हणाला आहे. तुझी कौतुक करण्याची पद्धत तुझ्यासारखीच वेगळी आहे. मला तर हे रेखाचित्र माझ्या वास्तवापेक्षाही जास्त सुंदर वाटत आहे. म्हणताना मला काल रात्री जेना स्वप्नीलला मिठी मारताना आठवली. मग मी सहजच झुकले आणि खुर्चीवर बसलेल्या स्वप्नीलला मिठी मारली. तसेच मी जेनासारखेच त्याच्या गालावर एक चुंबन दिले. मग दिलगिरी व्यक्त करत म्हणाले, सॉरी स्वप्नील, मी अजून ब्रश सुद्धा नाही केलाय. काही हरकत नाही, मला हे आवडले, स्वप्नील हसून म्हणाला आहे. स्वप्नीलने माझ्या चुंबनाच्या बदल्यात मला किस केले नाही. ही गोष्ट मला लागली. हतबल होऊन मी काय करू शकते? स्वप्नील तू मला किस कर असे तर मी स्वप्नीलला विचारू शकत नाही. मला स्वप्नीलला सांगून प्रेम व्यक्त करायचे नाहीये. मला ठाऊक आहे तो अमेरिकेत राहतो आणि मला कोणत्याही परिस्थितीत भारत सोडायचा नाहीये. लग्नाचा माझा निर्णयही मला बदलायचा नाहीये. पण स्वप्नीलने माझ्यासोबत एकांतात असल्याचा फायदा घ्यावा असेही मला वाटते. स्वप्नीलचे कॅथरीन आणि जेनाशी जसे संबंध होते तसेच त्याने माझ्याशीही ठेवावेत, ही माझी अपेक्षा विचित्र आहे. याचा अर्थ असा की हे सर्व माझ्या संमतीनंतर व्हावे असे मला वाटत नाहीये. स्वप्नील आणि माझ्यातले संबंध माझ्या पुढाकारामुळे निर्माण झाले, हा दोष मी स्वतःवर घ्यायला तयार नाहीये. त्याने कॅथरीन आणि जेनाशी जसे केले तसे तो माझ्याशी का वागत नाहीये? मला याचे उत्तर हवे आहे. खरे तर स्वप्नीलबद्दलच्या माझ्या प्रेमामुळे माझ्या व्यक्तिमत्वात एक विचित्रपणा आला आहे. मला एकाच वेळी 2 नौकांवर स्वार व्हायचे आहे. तेव्हा माझे मन मला सांगताना भासते, वाणी, स्वप्नील आता बदलला आहे. त्याने त्याच्या चुकांमधून धडा घेतला आहे. त्याने पुन्हा त्या मार्गाला न जाण्याचा संकल्प केला आहे. एवढेच नाही, तो तुला एक साधी आणि तत्वनिष्ठ मुलगी मानतो. कदाचित त्याला असे वाटत असावे की लग्नाआधी त्याने असा प्रयत्न केला तर तू त्याच्यापासून दूर जाशील. अशा स्थितीत लग्नाला तू नकार देशील, ही जोखीम त्याला घ्यायची नाहीये. मी कोणाकडे तक्रार करते माहिती नाही. स्वप्नील स्वतःच्या संकल्पावर एवढा ठाम का आहे? राशीलने माझी प्रतिमा एवढी साधी आणि आदर्श मुलगी म्हणून का बनवली आहे? मी पुटपुटत आहे. माझ्या मनाला सर्व काही माहीत आहे. वाणी, तू उगाच राशीलला दोष देतेयस. जर तिने तुझी अशी प्रतिमा बनवली नसती तर स्वप्नील तुझ्या एकतर्फी प्रेमात पडलाच नसता. मग तू कधी अमेरिकेला येऊ शकली नसतीस ना कधी स्वप्नीलला भेटली असतीस. अशा वेळी तुला प्रेमाची अनुभूती काय असते हे कधीच उमजले नसते. तू राशील आणि स्वप्नीलचे आभार मान आणि तुझी जी प्रतिमा आहे तशीच साधी मुलगी म्हणून राहा. जर तू कॅथरीन आणि जेनासारखी वागलीस तर तू सुद्धा स्वप्नीलच्या मनातील महत्त्व गमावून बसशील. माझ्या मनाने सर्व काही स्पष्ट केले आणि इशाराही दिला. इकडे स्वप्नील ज्याची पाठ माझ्याकडे आहे तो पुन्हा रेखाचित्रात मग्न आहे. त्याने न पाहताच विचारले, वाणी, तू काय पुटपुटतेस? स्वतःशीच काय बोलत आहेस? मला जाणवले की माझे मन सर्व समजत आहेच, पण स्वप्नीलला सुद्धा माझी मनस्थिती थोडी समजत आहे. स्वप्नील, मी विचार करत आहे की इतक्या सर्व कला, विद्या आणि खेळांमध्ये एखादी व्यक्ती इतकी पारंगत कशी असू शकते. युधिष्ठिराप्रमाणे अर्धसत्य बोलणे मला सोयीचे वाटले. माणसामध्ये जी प्रतिभा असते तिचा पूर्ण वापर खूप कमी लोक करतात. खरे तर माझ्या प्रतिभेची जाणीव मला तेव्हाच झाली जेव्हा मी सामान्य लोकांपेक्षा वेगळा विचार आणि कृती करायला सुरुवात केली. तेव्हाच मी वेळेचा सदुपयोग करायला लागलो आणि माझी प्रतिभा उजळवू शकलो. या शब्दांसह स्वप्नील एका तत्वज्ञानी चित्रकाराप्रमाणे कलेत मग्न झाला. तू बरोबर म्हणतोयस, असे म्हणत मी वॉशरूमच्या दिशेने गेले आणि रोजची कामे उरकून घेतली. हॉटेल सोडल्यानंतर आम्ही 50 मिनिटात एअरपोर्टवर पोहोचलो. आम्हाला स्कायडायव्हिंगसाठी विमानातून उड्डाण करायचे होते. वाटेत स्वप्नीलने सांगितले की 4500 मीटर उंचीवरून आम्ही दोघे एका हार्नेसमध्ये उडी मारू. सुमारे 50 ते 60 सेकंद आम्ही फ्रीफॉलमध्ये असू, त्यानंतर पॅराशूट उघडेल. मग हवेत उडत खाली समुद्राचे दर्शन होईल. मी विचारल्यावर त्याने सांगितले की फार क्वचित प्रसंगी पॅराशूट उघडत नाही, तेव्हाच अपघात होतो. तू काळजी करू नकोस, दररोज हजारो लोक हे करतात आणि सुरक्षित परततात. आम्ही विमानात बसलो. मी स्वप्नीलसोबत एकाच हार्नेसमध्ये बसले आहे. यामुळे मला धीर आला आहे. आता अपघाताची धास्तीही मला वाटत नाहीये. स्वप्नीलसोबत मी कुठेही जायला तयार आहे. मग स्वप्नीलने मला घेऊन विमानातून उडी मारली. मी खाली आणि स्वप्नील माझ्या पाठीवर, अशा स्थितीत आम्ही आलो.
आम्ही प्रचंड वेगाने खाली जात आहोत. विमानाच्या आवाजात स्वप्नीलने ओरडून सांगितले की फ्रीफॉलमध्ये आमचा वेग ताशी सुमारे 150 किलोमीटर आहे. माझ्या हृदयाचे ठोके खूप वाढले आहेत. मी विचार करत आहे, आता आपल्याला मरायचे नाही, जगायचे आहे. मग पॅराशूट उघडले. स्वप्नीलने सांगितले की आता आम्ही जमिनीपासून 2500 मीटरवर आहोत. आता आम्ही उडत उडत खाली जात आहोत. स्वप्नीलने हात पसरले जणू एखादा पक्षी पंख पसरून उडतोय. मी सुद्धा तसेच केले. आता समुद्राचे दर्शन घेत मी हवेत तरंगत आहे. माझ्या पाठीवर स्वप्नील आहे. या नवीन साहसात हा विचार मला एका मधुर अनुभूतीचे कारण बनला आहे. कालच मी पॅराग्लायडिंग केले होते, त्यामुळे हवेत उडणे नवीन नव्हते. पण फ्रीफॉलमधील तो वेग आणि पॅराशूट उघडेल की नाही या थराराने मला सुरुवातीला थोडे घाबरवले होते. भाग 52 समाप्त.